बिग बॉस मराठी सीझन 6 लेटेस्ट वोटिंग ट्रेंड्स. आजचे लेटेस्ट वोटिंग ट्रेंड्स कालपासून आजपर्यंत किती फरक आलेला आहे ते सांगण्यासाठी मी इथं आलेलो आहो. आणि तन्वीचे फॅन जे ऐकायसाठी आले आहे ते झालेलं आहे, म्हणजे तन्वी वरती गेली आहे. आता किती वरती गेली आहे ते पण सांगण्यासाठी मी इथं आलेलो आहो. सुरू करतो त्यापूर्वी चॅनल तुम्ही पहिल्यांदा आले असाल प्लीज सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा, शेअर कमेंट करा आणि बॅकग्राऊंड नॉईजला प्लीज 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 इग्नोर करा. तर दरवेळेस कार्यक्रम मी नंबर 5 पासून सुरू करतो. आज पण नंबर 5 पासून सुरू करणार. तर नंबर 5 वर दीपाली आहे आणि दीपाली नंबर 4 वर नाही जाणार, नंबर 3 वर नाही जाणार आणि टॉप 2 मध्ये तर कशीच नाही जाणार. तर मला असं वाटते दीपालीचा गेम इथं संपलेला आहे. दीपाली वरत नाही जाणार. तुम्हाला वाटते दीपाली वरत जाऊ शकते का? कमेंट करून नक्की सांगा. आणि दीपालीचे जर फॅन असाल तर वोट करा तिला, प्लीज वोट करा. नंतर नंबर 4 वर आहे राकेश बापट. आता ज्या लोकांचं स्वप्न होतं राकेश आणि विशालला टॉप 2 मध्ये बघायचं, राकेश आणि विशाल आपल्या टॉप 2 मध्ये नाही दिसणार आणि कोणी दुसरंच दिसणार असं मला वाटते. त्यानंतर नंबर 3चं नाव ऐकल्याबरोबर तुम्ही सगळेजण शॉक होणार आहात, कारण नंबर 3 वर गेलेला आहे विशाल कोटियन. विशालला क्रॉस केलेला आहे तन्वी कोलते यांनी. आणि नंबर 1 वर आहे अनुश्री माने. अनुश्री मानेला खूप जास्त मतं मिळत आहे. तन्वी आणि विशालमध्ये वोट डिफरन्स खूप जास्त कमी आहे. कधीही कोणी वरती जाऊ शकते, कधीही कोणी खाली येऊ शकते आणि विनर कोण बनू शकते ते तर आपल्या सगळ्यांना कुठं ना कुठं माहीतच आहे. आपलं काम आहे वोट करणं, आपण ते करत आहोत. तरी बिग बॉस बघणार. तर मला असं वाटतं अनुश्रीनं खूप चांगला गेम खेळलेला आहे, तर अनुश्री जिंकायला पाहिजे. त्यानंतर तन्वी पण जिंकली तर चालणार, तर कोणी जिंकलं तरी चालणार मला. तर तुम्हाला वाटतं कोण जिंकायला पाहिजे? कमेंट करून नक्की सांगा. मी भेटतो नेक्स्ट व्हिडिओमध्ये. टेक केअर, बाय बाय.